मला वाटलं होतं की सत्य काय आहे हे कळण्यासाठी श्री गंगा देवींच्या बोलण्याने मला सहाय्य होणार आणि तसे होईलही। पण असं असताना बानूला देखील काहीतरी संकेत मिळाले आहेत हे कळल्याने मी अजून अस्वस्थ झाले आहे। मला काही तिच्याबरोबर स्पर्धा करायची नाही, पण प्रत्येक वेळी माझ्याच बाबतीत असं का होतं या विचाराने अस्वस्थ व्हायला होत आहे। आणि असे काय संकेत मिळाले असतील बानूला? नारायण नारायण। देवी जगदंबा भाग्यवंत भक्तांच्या घरी लक्ष्मी रूपात वावरत राहते, तर पापी आणि कृतज्ञ लोकांच्या घरी ती दारिद्र्याचे रूप धारण करून त्यांचा जीव नकोसा करून टाकते। अत्यंत शुद्ध आणि पवित्र अंतःकरणाच्या सज्जनांच्या आणि सत्पुरुषांच्या घरात ती श्रद्धा रूपाने हवा हवासा फेर धरते, तर कुलीन हृदयाच्या संत पुरुषांच्या घरात ती विनयाचे लोभस रूप धारण करून वावरते। माझ्या परमप्रिय देवी भक्तांनो, देवी जरी असंख्य रूपात सर्वत्र नांदत असली तरी ही देवीपाशी एकच मंगल रूप आहे। त्या देवीला आम्ही वंदन करतो आणि तिला अशी विनंती करतो की हे देवी, तू या चराचर सृष्टीचे पालन कर, तिचं रक्षण कर। देवी जगदंबे, तू या विश्वाचे आदिम कारण आहेस। तू त्रिगुणांनी व्याप्त असूनही तू त्रिगुणातीत आहेस। भक्तांच्या रक्षणासाठी तू त्रिगुणधारी देह धारण करतेस। तुझ्या व्यक्तिमत्वाला पार नाही, तू अपार आहेस। प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सुद्धा तुझ्या पुढे लीन आहेत। तू सर्व देवांना अभय दिले आहेस। तू आदिम आहेस, तू शक्तिशाली आहेस, तू सर्वांचा आधार आहेस। खरे तर तू अव्यक्त आहेस, वर्णना पलीकडची आहेस। माते, माते, पिताश्री, पार्वती, माते, पार्वती, तुला पाहण्यासाठी किती आतुर झाले होते मी, कसं सांगू तुला। अगं तुझ्या वाटेकडे सतत नजर लावून बसले होते। माते, माझ्या आनंदाचे वर्णन मी शब्दात नाही मांडू शकत। देवी, आपल्यामुळे सर्वांची पाप धुतली जातात आणि साक्षात अशा गंगा देवींच्या डोळ्यात आज अश्रुधारा। गंगेची व्यथा आहे ही देवेंद्र, तुम्हाला नाही समजणार। देवी, आपल्यासाठी एक वार्ता आहे। श्री पार्वती देवींच्या कठोर तपश्चर्येनंतर अत्यंतिक प्रसन्न होऊन श्री महादेवानी त्यांच्याशी विवाहाला संमतीच दिली आहे। आपल्यासाठी ही शुभवार्ता नाही याची मला कल्पना आहे। होय देवेंद्र, एकीकडे ती माझी बहीण आहे, जे मला साध्य करता आलं नाही ते तिने कठोर साधनेने प्राप्त केलंय, याचा आनंद मला का नाही असणार। पण श्री महादेवांशी माझा विवाह झाला नाही हे देखील सत्य आहे आणि याचंच दुःख आहे। पण देवी,
हे तर विधिलिखित होते. म्हणजे देवी, श्री महादेवांशी आपला विवाह व्हावा या हेतूने पार्वती देवींच्या रूपाने स्वतः श्री सती देवींनी हा पुनर्जन्म घेतला आहे. शिवाय श्री महादेव आणि श्री आदिशक्ती स्वरूप पार्वती देवी यांचे मिलन होणे या सृष्टीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचे आहे. त्यांचं मिलन होणार आणि तारकासुराच्या अत्याचारातून या सृष्टीची मुक्तता होणार. पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही याची खंत राहील माझ्या मनात. श्री महादेवांवर ज्यांनी अपार प्रेम केलं, परंतु प्रेमभंगाचं शल्य ज्यांच्या वाट्याला आलं, त्या श्री गंगादेवी स्वर्गात होत्या आणि श्री महादेव कैलासात. दोघांच्याही भेटीची एकही शक्यता नव्हती. परंतु श्री पार्वती देवींना याची पूर्वकल्पना असावी असं मैनावती देवींना वाटत होतं. तिथे पोटी आदिशक्ती असूनही माता पित्यांची ही चिंता होती. माया, दुसरे काय. माते, मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे. पिताश्री, मला जाणवते आहे की मातेला कसली तरी चिंता वाटते आहे, म्हणून मला तिच्याशी बोलायचे आहे. तसं काही नाही पार्वती. माते देवी, आज ना उद्या हे पार्वतीला कळणारच होते. मग ते आजच सांगून टाक. म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. होय पार्वती, तू म्हणते आहेस ते खरं आहे. मला एका गोष्टीची काळजी वाटते आहे, ती म्हणजे माझ्या कन्येची, गंगेची. गंगा? होय. ज्या महादेवांना प्राप्त करण्यासाठी तू खडतर अशी तपश्चर्या केलीस, अनेक दिव्यातून स्वतःला पार पाडलेस आणि महादेवांना प्रसन्न केलेस, त्याच महादेवांशी विवाह करण्याची तिची देखील इच्छा होती. हे श्री महादेव, आपण माझ्याशी विवाह कराल? माझी अर्धांगिनी म्हणून सती शिवाय मी कोणाचाही विचार करू शकत नाही. आपण माझ्याशी विवाह करावा यासाठी मी प्रतीक्षा करेन. आणि हेच कारण होतं ज्यामुळे मी महादेवांची पूजा अर्चा करण्यापासून तुला दूर ठेवलं. माझ्या एका कन्येचा विरह मी सहन केला आणि तेच तुझ्या बाबतीतही घडावं असं मला वाटत नव्हतं. माते, मी हे सारे काही ऐकले, मात्र माझ्या बाबतीत तसे नाही घडणार. मी श्री महादेवांसोबत आनंदाने राहीन. हो पार्वती, पण माते, त्यांच्या खेरीस माझे जीवन व्यर्थ आहे. माझा जन्मच जणू त्यांच्या मिलनासाठी झाला आहे असे मला वाटते. आणि श्री महादेव माझ्याशी विवाह देखील करणार आहेत. आणि आता हे सत्य गंगेला देखील स्वीकारावे लागेल. माळसादेवींनी श्री गणेश यांचे हे रूप पाहिले तर त्यांना अनेक प्रश्न पडतील. तसं झालं तर त्यांना सत्य सांगावं लागेल. त्यांची इच्छा आहे तसं होऊ द्या. श्री गणेश, आपल्याला जो योग्य वाटेल तोच निर्णय घ्यावा.